नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। अभिनव इयरबुक 2024 चा आपण रिव्हिजन पाहत आहोत किंवा त्यातील घटक निहाय आपण समरी पाहत आहोत। या अगोदर आपण 5व्या घटकाचा भाग 1 पाहिला होता। आज आपण त्याचा भाग 2 पाहू। घटकाचं नाव आहे वैज्ञानिक संरक्षण विषयक व अवकाशीय घडामोडी भाग 2। भाग 1 मध्ये आपण अवकाशीय घडामोडींचा आढावा घेतला होता। आता भाग 2 मध्ये आपण वैज्ञानिक व संरक्षण विषयक घडामोडींचा आढावा घेऊ। त्यातला पहिला इश्यू आहे बॅराकुडा, भारतातील सर्वात वेगवान सौर विद्युत बोट म्हणजे सोलर इलेक्ट्रिक बोट। या अगोदर डिझेल किंवा पेट्रोल किंवा इतर इंधनांवर चालणाऱ्या ज्या बोटी आहेत त्या बोटींचा आपण वापर करत आहोत। आता इथं पहिल्यांदाच सौर विद्युत बोटीचा आपण वापर करणार आहोत आणि ही सर्वात वेगवान अशी बोट आहे। या अगोदरच्या ज्या बोटी होत्या त्यांचा स्पीड हा 5 ते 10 किलोमीटर पर आवर पर्यंत होता। याची वैशिष्ट्ये पाहू तर त्याचं नाव आहे बॅराकुडा। या भारतातील सर्वात वेगवान सौर विद्युत बोटीचे 14 डिसेंबर 2023 रोजी आलापुझा केरळ येथे जलावतरण करण्यात आले। स्थळ लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, माझगाव डॉक शिप बिल्डर्स। 2 शिप बिल्डर्स आहेत, माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबईचं आणि गार्डन रिच अँड इंजिनियर शिप बिल्डर्स म्हणून कोलकाताचं। हे 2 शिप बिल्डर्स जहाज बांधणीचं प्रमुख कार्य करतात, म्हणून दोन्ही ठिकाणं लक्षात असू द्या, कोलकाताचं गार्डन रिच आणि हे माझगाव डॉक मुंबईचं। तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स आणि नेवल्डद्वारे ही बॅराकुडा संयुक्तपणे विकसित करण्यात आलेली आहे। याची लांबी 14 मीटर आणि वेग फार महत्वाचा आहे, कारण ही सर्वात वेगवान असं याचं वैशिष्ट्यच दिलेलं आहे। त्यामुळे वेग आपल्याला लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे। त्याचा वेग आहे 12.5 नॉट्स किंवा 23 किमी प्रति तास या वेगाने ती धावते। त्याचं स्वरूप 12 प्रवासी तसेच माल वाहतुकीस उपयुक्त, म्हणजे मॅक्सिमम 12 प्रवासी यामध्ये बसू शकतात, तसेच माल वाहतूक देखील आपण यातून करू शकतो। लांब व वेगवान असणाऱ्या बॅराकुडा माशाच्या नावावरून त्याला नाव देण्यात आलेलं आहे। कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातली सर्वात वेगवान सौर विद्युत बोट जी आहे बॅराकुडा, तिला बॅराकुडा हे नाव कशावरून देण्यात आलेलं आहे, तर अत्यंत लांब आणि वेगवान असा एक समुद्री मासा आहे बॅराकुडा, त्याच्या नावावरून त्याला ते नाव देण्यात आलेलं आहे। पुढचा इश्यू पाहू। पहिले सर्वेक्षण जहाज संधायक भारतीय नौदलाकडे सुपूर्द। आता सर्वेक्षण जहाजाचा जो अर्थ आहे तो अगोदर लक्षात घ्या की बंदराकडे पोहोचण्याचे मार्ग निश्चित करण्याचं कार्य हे सर्वेक्षण जहाजाचं असतं। त्याच पद्धतीने युद्ध आणि आणीबाणीच्या काळात रुग्णालय जहाज किंवा हॉस्पिटल जहाज म्हणून देखील सर्वेक्षण जहाज कार्य करत असतं। तर असं भारतातल्या पहिल्या सर्वेक्षण जहाजाचं भारतीय नौदलाकडे सुपूर्दगी झालेली आहे आणि त्याचं नाव आहे संधायक। कोलकाता येथील आताच तुम्हाला सांगितलं होतं गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स। आता आपण बॅराकुडा पाहिली जी माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबई इथं तयार झाली, आणि ही जी संधायक आहे ती झाली कोलकाता येथील गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स। या जहाज बांधणी कारखान्यात बनवण्यात आलेल्या सर्वेक्षण नौकांपैकी INS संधायक, तिलाच 3025 यार्ड असं नाव आहे, हे पहिले मोठे सर्वेक्षण जहाज 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। म्हणजे ही जी GRSE आहे इथं एकूण 4 जहाजे बांधण्यात येत आहेत सर्वेक्षण जहाज, त्यातलं हे पहिलं सर्वेक्षण जहाज आहे, त्याचं नाव आहे संधायक। याची लांबी आहे 110 मीटर, वेग आहे 18 नॉट्स पेक्षा जास्त आणि त्याचं वजन आहे 3400 टन। अशा प्रकारचं हे सर्वेक्षण जहाज आहे। पुढचा इश्यू पाहू। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सुखोई 30 MKI विमानातून उड्डाण। तर अशा प्रकारचा जो इश्यू आहे यावरती प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, कुठून त्यांनी उड्डाण केलं, कोणत्या विमानातून त्यांनी उड्डाण केलं, त्या विमानाचे ग्रुप कॅप्टन कोण होते आणि ह्या उड्डाण करणारे ते कितव्या राष्ट्रपती आहेत पाहूया। 8 एप्रिल 2023 रोजी आसाम मधील तेजपूर, लक्षात ठेवा आसाम मधील तेजपूर हवाई दलाच्या तळावरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून त्यांनी ऐतिहासिक हवाई सफर केली। 106 स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी हे विमान उडविले, ते त्याचे पायलट होते। अशा प्रकारची हवाई सफर करणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती, एकूणामध्ये तिसऱ्या राष्ट्रपती, आणि केवळ महिला राष्ट्रपतींचा विचार करता दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत। या अगोदर प्रतिभाताई पाटील यांनी देखील अशा प्रकारची हवाई सफर केली होती। तर द्रौपदी मुर्मू या एकूणामधल्या तिसऱ्या राष्ट्रपती आणि केवळ महिलामधल्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत। पुढचा इश्यू, INS इम्फाळ विनाशिका भारतीय नौदलात दाखल।
अत्यंत महत्वाचा इश्यू आहे हा INS इम्फाळचा. मागच्या वर्षी बराच तो चर्चेत होता. पाहूया INS इम्फाळचं काय वैशिष्ट्य आहे, ते भारतीय नौदलाकडे कधी सुपूर्द झालेले. तर प्रोजेक्ट 15B पहा, दोन प्रकारचे प्रोजेक्ट भारतात सध्या चर्चेत आहेत. प्रोजेक्ट 17A जो आपण पुढे पाहणार आहोत आणि प्रोजेक्ट 15B या वर्गातील तिसरे मार्गदर्शी क्षेपणास्त्र म्हणजे गाइडेड मिसाईल प्रणाली युक्त तिसरी विनाशिका INS इम्फाळ ही 26 डिसेंबर 2023 रोजी मुंबईतील नौदल गोदी येथे आयोजित एका समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात दाखल झाली. 20 ऑक्टोबर 23 रोजी ती भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली होती चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, आणि आता 26 डिसेंबरला मुंबई येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ती भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेली आहे. प्रोजेक्ट 15B याच्या अंतर्गतची ती तिसरी युद्धनौका आहे. या अगोदरचे जे आहे, पहिली युद्धनौका होती INS विशाखापट्टणम, दुसरी होती मोरमुगाव आणि ही तिसरी आहे इम्फाळ. यानंतरची जी चौथी आहे INS सुरत, तर तिच्या चाचण्या चालू आहेत, ती अद्याप भारतीय नौदलात दाखल झालेली नाही. तर ही प्रोजेक्ट 15B अंतर्गतची तिसरी युद्धनौका. तिचं दुसरं नाव आहे यार्ड 12706. याची एकूण लांबी आहे 163 मीटर, रुंदी आहे 17 मीटर. वजन हे खूप महत्वाचं आहे, विचारण्याची जास्त शक्यता असू शकते. याचं वजन आहे 7400 टन, म्हणजे इतक्या मोठ्या वजनाची ही युद्धनौका आहे. तिचा पल्ला 4000 नॉटिकल मैल, म्हणजे 4000 नॉटिकल मैल एवढ्या स्पीडनं ती जाऊ शकते. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोद्वारे डिझाईन करण्यात आलेली आहे आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई इथं याची बांधणी करण्यात आलेली आहे. म्हणजे हे दोन्ही बऱ्याचशा इश्यूमध्ये फार कन्फ्युजिंग असतात. एक तर माझगाव डॉक मुंबईचं आणि एक कोलकाताचं गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. तर ह्या दोन्हीमध्ये कुठं बांधणी झाली ते प्रत्येक इश्यूला काळजीपूर्वक पाहत चला. तर हिची बांधणी ही माझगाव डॉक मुंबई इथं झालेली आहे. इम्फाळ ही आजपर्यंतची सर्वात जास्त लढाऊ क्षमतेची विनाशिका आहे. तिचा पल्ला तुम्हाला सांगितलं तर 4000 नॉटिकल मैल. आता यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की महिला अधिकारी आणि महिला खलाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेली ही पहिली युद्धनौका आहे. तिथे एक स्पेशल व्यवस्था त्यांना केलेली आहे. त्यानंतरचा इश्यू पाहू INS महेंद्रगिरी आणि INS विंध्यगिरीचे जलावतरण. आता थोडीशी सारखी नावं वाटतात, याच्यामध्ये बराचसा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे, कुठं त्यांचं जलावतरण झालं ते पाहू. पहिलं पाहू INS महेंद्रगिरीचं. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 23 रोजी मुंबईत याचं जलावतरण करण्यात आलं. बघा कुठे जलावतरण झालं, कोणाच्या हस्ते जलावतरण झालं, ती प्रोजेक्ट 17A मधली किती नंबरची नौका आहे, युद्धनौका आहे आणि तिची बांधणी कुठं करण्यात आलेली आहे. हे चारही मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत दोन्ही युद्धनौकांच्या बाबतीत. तर पहिली जी आहे महेंद्रगिरी, तर महेंद्रगिरी नाव का पडलं सुरुवातीला पहा, तर ओडिशा राज्यामध्ये पूर्व किनारपट्टी आहे. पूर्व किनारपट्टीवरती एक पर्वत रांग आहे, त्यांचं नाव आहे महेंद्रगिरी. तर त्या ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीच्या पर्वत रांगावरून याला महेंद्रगिरी हे नाव देण्यात आलेलं आहे. तर मुंबईमध्ये याचं जलावतरण झालं उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सुदेश धनखड यांच्या हस्ते. महेंद्रगिरी ही भारतीय नौदलाच्या निलगिरी वर्गाला प्रोजेक्ट 17A असं म्हटलं जातं. अगोदर तुम्हाला 15B जसं सांगितलं होतं मी इम्फाळच्या बाबतीत, तसं हे प्रोजेक्ट 17A अल्फा अंतर्गत बांधण्यात आलेली 7वी आणि शेवटची युद्धनौका आहे. एकूण 7 युद्धनौका ह्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधण्यात येत आहेत. त्यातली ही शेवटची युद्धनौका आहे आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबईकडून बांधण्यात आलेली 4थी स्टेल्थ युद्धनौका आहे. म्हणजे या ज्या 7 युद्धनौका आहेत त्यातल्या 4 या मुंबईमध्ये आणि 3 कोलकातामध्ये बांधण्यात येत आहेत. तर त्यातल्या मुंबईमध्ये माझगाव डॉकमध्ये बांधण्यात आलेली ही 4थी स्टेल्थ युद्धनौका आहे आणि प्रोजेक्ट 17A चा विचार करता ही शेवटची अर्थात 7वी युद्धनौका आहे आणि हिचं वजन आहे 3510 टन. हे झालं महेंद्रगिरीच्या बाबतीत. आता विंध्यगिरीच्या बाबतीत पाहू. तर प्रोजेक्ट 17A अल्फा अंतर्गत बांधण्यात आलेल्या शिवालिक श्रेणीतील INS विंध्यगिरी या 6व्या युद्धनौकेचे पहा. महेंद्रगिरी ही याच्या अगोदरची जी महेंद्रगिरी होती ती 7वी युद्धनौका होती आणि ही विंध्यगिरी 6वी युद्धनौका आहे. तर कोलकात्यातील हुगळी नदी परिसरात 17 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आलेलं आहे. पहा कुठे जलावतरण झालं, हुगळी नदी परिसरामध्ये कोलकात्यामध्ये. कोणाच्या हस्ते, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
प्रोजेक्ट 17 या अंतर्गत बांधण्यात आलेली ही 6वी युद्धनौका आणि हिचं जे बांधकाम झालं ते कोलकात्यामध्येच झालं, म्हणून त्याचं जलावतरण देखील तेथेच झालं. कोलकातामधले गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स जे आहे तर त्या जहाज बांधणी कंपनीकडून याची बांधणी करण्यात आलेली आहे. बराक 8 आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची या युद्धनौकेची क्षमता आहे. याचं वजन आहे सुमारे 6670 टन आणि युद्धनौकेची लांबी आहे 150 मीटर. अशा प्रकारच्या या दोन्ही युद्धनौका ज्या आहेत त्यांचं जलावतरण नुकतंच झालेलं आहे. दोन्हीमधला तो डिफरन्स लक्षात असू द्या. यानंतरचा इश्यू पाहू. खाण संशोधनासाठी म्हणजे मायनिंग, खाण संशोधनासाठी भारताकडून निराक्षी या स्वायत्त जहाजाचे उद्घाटन. तर खाण संशोधनासाठी म्हणजे काय, समुद्राखाली किंवा जमिनीखाली जी खनिजे आहेत तर त्यांचा शोध घेण्याची क्षमता असणारं जहाज म्हणजे खाण संशोधनासाठी असणारं जहाज आणि त्याला नाव देण्यात आलेलं आहे निराक्षी. तर अशा प्रकारचं हे पहिलंच जहाज आहे. यापूर्वी भारताने असं जहाज निर्माण केलेलं नव्हतं. तर भारताने निराक्षी या पाण्याखालील स्वायत्त वाहनाचे, त्याला अंडर वॉटर व्हेइकल असं म्हटलं जातं, जुलै 2023 मध्ये अनावरण केले. पाण्याखालील स्वायत्त जहाज म्हणजे पाण्याखाली काही नैसर्गिक वायूचे किंवा खनिज तेलाचे वगैरे साठे आहेत का याचा शोध निराक्षी घेणार आहे. तर खाणीचा शोध घेण्यासाठी डिझाईन केलेले हे एक स्वायत्त अंडर वॉटर व्हेइकल आहे आणि देशातील अशा प्रकारचे पहिलेच वाहन आहे की जे पाण्याखालील खाणीचा किंवा खनिज तेलाचा नैसर्गिक वायूंचा शोध घेणार आहे. नाव लक्षात असू द्या, निराक्षी. याला या जहाजाला पाण्यातील डोळे असं म्हटलं जातं. का तर पाण्याखालील खाणीचा किंवा खनिजांचा ते शोध घेणार आहे. याची लांबी 2.1 मीटर आणि वजन आहे 45 किलो आणि एक मानवरहित जहाज आहे. पुढचा इश्यू पाहू. अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. तर पहा, बऱ्याच वेळा जोड्या लावामध्ये पण विचारलं जातं निराक्षी तर काय आहे, खाण संशोधन जहाज, अस्त्र काय आहे, क्षेपणास्त्र, तेजस लढाऊ विमान, अशा प्रकारचे जोड्या लावामध्ये विचारले जातात. तर कशाला काय नाव आहेत, ते जहाज आहे का, युद्ध नौका आहे का, हेलिकॉप्टर आहे का, क्षेपणास्त्र आहे, तर हे व्यवस्थित लक्षात असू द्या. तर अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज म्हणजे दृष्टीपलीकडच्या क्षेपणास्त्राची आपण यशस्वी चाचणी घेतलेली आहे. आणि कुठून घेतली, भारतीय हवाई दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान तेजस LCA LSP-7 तेजसने 23 ऑगस्ट 2023 रोजी गोवा किनारपट्टी जवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज BVR असं म्हटलं जातं त्याला, या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. याचं स्वरूप पण लक्षात असू द्या, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. कशातून चाचणी घेतली, तेजस या लढाऊ विमानातून. सुमारे 20,000 फूट उंचीवर या विमानातून क्षेपणास्त्र सोडण्यात यश मिळाले आणि अत्याधुनिक हवेतून हवेत मारा करणारे हे BVR म्हणजे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज दृष्टीपलीकडचे क्षेपणास्त्र आहे. ध्वनीपेक्षा जास्त वेगाच्या हवाई लक्ष्यांना भेदून नष्ट करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. याचा जो निर्माता आहे म्हणजे कुठे निर्माण झालं, भारत डायनॅमिक्स लिमिटेड हैदराबाद इथं. याचं वजन 154 किलो, लांबी 3.84 मीटर म्हणजे 12.6 फूट आणि इतर जी मायनर वैशिष्ट्ये आहेत ती आपण इयरबुक मध्ये दिलेलीच आहेत. हे याची प्रमुख वैशिष्ट्य आहे अस्त्रची. त्याच्या पुढचं हेरॉन मार्क 2 ड्रोन. बघा आता ड्रोन आला इथे, तिथे होतं क्षेपणास्त्र. याचं नाव आहे हेरॉन मार्क 2. तर भारतीय हवाई दलाने देशाच्या उत्तर सीमेवर हेरॉन मार्क 2 हे अत्याधुनिक ड्रोन ऑगस्ट 2023 मध्ये तैनात केले होते. म्हणजे चीन आणि पाकिस्तान सोबत असणारे जे आपले संबंध आहेत ते जुलै ऑगस्ट मध्ये थोडे ताणले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर आपण उत्तर सीमेवरती हे ड्रोन तैनात केले होते. आणि या ड्रोनचं वैशिष्ट्य पहा, एकाच उड्डाणात हे ड्रोन चीन आणि पाकिस्तान दोघांना लक्ष्य करू शकते. म्हणजे इतकं सामर्थ्यशाली हे ड्रोन आहे. हे ड्रोन 36 तास उड्डाण करण्यासाठी सक्षम आहे. आणि अत्यंत महत्वाचं की हे ड्रोन इस्रायली बनावटीचे ड्रोन आहे. म्हणजे इस्रायलकडून आपण हे ड्रोन घेतलेलं आहे. याचं वजन 1350 किलो आहे. म्हणजे इतक्या मोठ्या वजनाचं हे ड्रोन आहे. आणि उंची गाठण्याची क्षमता त्याची 35,000 फूट इतक्या उंचीपर्यंत हे ड्रोन जाऊ शकते. आणि याच्यामध्ये लांब पल्ल्याचे जे मिसाईल आहे ते सुद्धा फिट करण्याची याची क्षमता आहे. या व्यतिरिक्त आपण
अमेरिकेला आणखी एका ड्रोनची ऑर्डर दिलेली आहे. जसं हे इस्रायली बनावटीचं ड्रोन आहे हेरॉन मार्क 2, तसं अमेरिकेकडून आपण प्रिडेटर ड्रोन घेणार आहोत. युएसए कडून आपण 31 प्रिडेटर, म्हणजे दोन्ही नाव लक्षात असू द्या. हेरॉन मार्क 2 हे इस्रायल कडून घेतलंय आपण, आणि आता अमेरिकेकडून प्रिडेटर नावाचे ड्रोन आपण घेणार आहेत. किती? 31. त्याची ऑर्डर आपण अमेरिकेला दिलेली आहे. याच्या पुढचं पाहू इशू. भारत शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये अव्वल तर लष्करी खर्चात 4थ्या स्थानी. पाठीमागील 5-6 वर्षामध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा जर आपण विचार केला तर या इशूवरती किंवा या अहवालावरती दरवर्षी एखादा दुसरा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हा अहवाल काळजीपूर्वक पहा. तर पहा, स्टॉकहोम पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे स्वीडनमध्ये असणारी एक महत्वाची संस्था आहे स्टॉकहोम पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. त्याला शॉर्टमध्ये सिप्री असं म्हटलं जातं. स्टॉकहोम पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. तर या सिप्रीनं मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये 2 प्रकारचे अहवाल जाहीर केले. तर या दोन्ही अहवालामध्ये काय सिप्रीनं सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. जसं नीती आयोगाने काही अहवाल डिक्लेअर केले तर त्याच्यावरती बरेचसे प्रश्न येतात, तशाच प्रकारचे या सिप्रीवरती पण भरपूर प्रश्न विचारण्यात येतात. पाहूया. सुरुवातीचा जो डेटा दिलेला आहे तो आहे 2018 ते 2022 अशा 5 वर्षामध्ये जगामध्ये जे शस्त्रास्त्रांची आयात निर्यात वगैरे झालेली आहे त्यावर आधारित पहिला अहवाल सिप्रीनं मार्च 2023 मध्ये जाहीर केला. त्या अहवालाचे आउटपुट पाहूया. या अहवालानुसार शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये भारत जगात अव्वल स्थानी आहे. म्हणजे जगातले 11% शस्त्रास्त्रे हे भारताने एकट्याने आयात केलेले आहे असं इथं अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये सौदी अरेबिया द्वितीय स्थानी आहे 9.6%, कतार तृतीय स्थानी आहे, दोन्ही अरेबियन कंट्रीज आहेत, आणि ऑस्ट्रेलिया 4थ्या स्थानी आहे. आता सर्वाधिक शस्त्रास्त्रे निर्यात करणाऱ्या, हे झाले आयातीमध्ये तर भारत जगात टॉप आहे. आता निर्यात करणाऱ्या देशामध्ये अमेरिका हा जगात अव्वल स्थानी आहे. 40% शस्त्रास्त्रांची निर्यात एकटा अमेरिका करतो, आणि त्याच्यानंतर रशियाचा क्रमांक लागतो. रशिया हा 16% शस्त्रास्त्रांची निर्यात करतो. पहा, निर्यातीमध्ये अमेरिका अव्वल, आयातीमध्ये भारत अव्वल. आता भारत सर्वाधिक आयात कोणाकडून करतो असं मल्टी स्टेटमेंट मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर भारत सर्वाधिक म्हणजे 45% शस्त्रास्त्रे हे रशियाकडून आयात करतो. तरी देखील इथे 2018 ते 2022 जर विचार केला तर रशियाकडून आपण 69% शस्त्रास्त्रे आयात करत होतो. आता हे प्रमाण घटून 45% आलेलं आहे, हेही माहीत असू द्या. आणि फ्रान्सकडून जी आपण आयात करायचो शस्त्रास्त्रांची त्यांच्यामध्ये 400% पेक्षा जास्त वाढ झालेली आहे, हे इथे मायनर मुद्दे माहीत असू द्या. आता दुसरा एक अहवाल सिप्रीनं एप्रिल 2023 मध्ये जाहीर केला, जो की 2022च्या आकडेवारीवर आधारित होता. या अहवालानुसार संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका अव्वल स्थानी आहे 39%, चीन द्वितीय स्थानी आहे 13%, रशिया तृतीय स्थानी आहे 3.9%, आणि भारताचा 4था क्रमांक लागतो. पहा, 3 पॉइंट आहेत. शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये भारत अव्वल, शस्त्रास्त्रांच्या निर्यातीमध्ये अमेरिका अव्वल, आणि संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशामध्ये अमेरिका अव्वल तर भारत हा 4थ्या स्थानी. अशा प्रकारचे याचे मुद्दे आहेत. तिन्ही मुद्दे लक्षात असू द्या. आणि त्याच्यामध्ये या इश्यूमध्ये इतर जे मायनर मुद्दे आहेत ते आपण इयरबुक मध्ये दिलेले आहेत, हे त्याची आपण समरी पाहिली. पुढचा इश्यू पाहू. जगातील सर्वात वेगवान महासंगणकांची यादी जाहीर. हा एक अहवाल आहे. याच्यावरतीही दरवर्षी एखादा दुसरा प्रश्न विचारला जातो परीक्षांमध्ये, आणि जनरली सिंगल लाइनरचाच प्रश्न विचारलेला आहे की जगातील सर्वात वेगवान महासंगणक कोणता, अशा प्रकारचे. तर पाहूया. टॉप 500 याचं नावच दिलेलं आहे याला टॉप 500. नाव देण्याचं कारण काय? कारण जगामध्ये जे सर्वात वेगवान आणि सर्वाधिक परफॉर्मन्स देणारे जे महासंगणक आहेत, सुपर कॉम्प्युटर्स आहेत, त्यांची यादी इथे तयार केली जाते, म्हणून त्याला टॉप 500 असं नाव दिलेलं आहे. तर या प्रकल्पाद्वारे तयार करण्यात आलेली जगातील सर्वात शक्तिशाली व वेगवान 500 महासंगणकांची यादी किंवा क्रमवारी
ही नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेली आणि ही याची 62वी आवृत्ती होती. वर्षातून 2दा ही यादी जाहीर केली जाते. तर या यादीमध्ये 500 महासंगणकांपैकी 161 महासंगणक हे केवळ अमेरिकेचे आहेत. सर्वाधिक महासंगणक कोणत्या देशाचे आहेत असं विचारलं जाऊ शकतं, तर अमेरिकेचे. आता या यादीनुसार जगातील सर्वात वेगवान महासंगणक ठरलाय HPE कंपनीचा फ्रंटियर नावाचा महासंगणक, जो अमेरिकेचा आहे. आणि द्वितीय स्थानी देखील औरोरा नावाचा महासंगणक आहे, तोही अमेरिकेचा आहे. आता भारतातील महासंगणकांची स्थिती देखील विचारली जाऊ शकते की टॉप 500 मध्ये भारतातील किती महासंगणक आहेत. तर इथे भारतातील 4 महासंगणक समाविष्ट झालेले आहे. त्यातला आहे ऐरावत. तर असा जर प्रश्न विचारला की भारतातील सर्वात वेगवान महासंगणक कोणते, तर तो आहे ऐरावत. पुण्यातील सिडॅक कंपनीमध्ये तो बसवण्यात आलेला आहे आणि जागतिक क्रमवारीचा विचार केला तर तो 90व्या स्थानी आहे. याशिवाय भारतातील परमसिद्धी 163व्या स्थानी, प्रत्युष 201व्या स्थानी आणि मिहिर 354व्या स्थानी असे 4 महासंगणक या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. एकट्या अमेरिकेचे आहेत 161 आणि भारताचे आहेत 4 महासंगणक. तर असं मल्टी स्टेटमेंट किंवा सिंगल लाइनर असं दोन्ही प्रकारचे प्रश्न यावरती विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारचा आपण घटकनिहाय समरी किंवा रिव्हिजन घेत आहोत. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काही सजेशन असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे अभिनव इयरबुक 2024चं सॅम्पल कॉपी आणि त्याशिवाय ॲमेझॉन किंवा इतर जे ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्या आहेत त्यांची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथनं तुम्ही ते खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त समग्र बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती आपली डिसेंबर 2023ला प्रकाशित झालेली आहे. बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन हे पुस्तक आहे. त्यामध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंग दोन्हीचा समावेश आहे. याशिवाय सरळ सेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी आपण सुगम गणित नावाचं एक स्पेशल पुस्तक तयार केलेलं आहे, जे की जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित झालेले आहे. तेही पुस्तक तुम्ही वाचा, त्याचा लाभ घ्या. अशा प्रकारचे इतर व्हिडिओ आपण पुढच्या श्रेणीमध्ये किंवा पुढच्या याच्यामध्ये घटक घेणार आहोत. तुमचे काही सजेशन असतील तर नक्की इथे आपल्याला द्या. आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे अभिनव प्रकाशन पुणे. तिथं आपण डेली अपडेट्स, न्यूजपेपर किंवा निकाल, जाहिराती वगैरे टाकत असतो. तर त्यालाही तुम्ही जॉईन व्हा आणि त्याचाही लाभ घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटक घेऊन पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.